हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर हे जवस तुम्हाला माहीतच असेल. जवसाला अलसी असंही म्हटलं जातं आणि तसेच फ्लॅक्स सीड्सही म्हटलं जातं. तर हे एवढं गुणकारी आहे, आपल्या स्त्रियांच्या आजारांवर 100% हे गुणकारी आहे. आता याचे फायदे मी तुम्हाला साईडला दिलेले आहेत बघा. याला फ्लॅक्स सीड्स म्हणून पण म्हटलं जातं. यामध्ये फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं आहे. आपल्या शरीरातील वाढलेली चरबीसुद्धा हे कमी करतं. रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच केसांसाठी आणि स्किनसाठी तर खूप फायद्याचं आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. आता हे कशा पद्धतीने आपण खायचं किंवा रोजच्या आहारामध्ये याचा समावेश कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर 1 वाटी जवस घेतले. याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. असं काही परफेक्ट प्रमाण नाही आहे. तर इथे मी 1 वाटी जवस घेतलेले आहे. आता हे जवस आपल्याला अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. गरम तव्यावर आपल्याला हे व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. जास्त काळसर किंवा जाळायचे नाही आहेत. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि सतत हलवायचं. एकसारखे सगळीकडनं आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. तर हे रोजच्या आहारामध्ये आपण याचा समावेश केला पाहिजे. हे एवढं गुणकारी आहे. 99% लोकांना तर याचे फायदे माहीतसुद्धा नाही आहेत. याच्यामुळे आपल्या शरीरातील 18 रोग बरे होतात आणि ते कसे तर मी तुम्हाला सांगते. आता बघा, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, आपल्या रक्तातील साखर हे कमी करण्यास, नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यासाठी केसांसाठी, स्किनसाठी हे एवढं फायद्याचं आहे. तर आपले केससुद्धा बघा, केस गळती, हेअरफॉल जागेवर थांबतो. त्याचबरोबर केस स्मूथ, शायनी होतात. याचं जेल आणि तांदळाचं पिठामध्ये बघा, तुम्ही जर ह्याचं हेअर पॅक करून लावला तर याने बघा केसांना एक प्रकारचं स्पा होतं. याचं जेल केसांना लावल्याने केस गळती जागेवर थांबते, केस काळे होण्यास मदत होते. तसेच बघा, आपली स्किन नितळ आणि ग्लो शाईन करायला लागते आणि एवढं गुणकारी आहे हे. आपली स्किनसुद्धा चमकदार होते. आता हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आहे ना, अगदी थंड होऊन द्यायचं आहे. आणि यामुळे बघा आपले हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया सुधारते, चयापचय क्रिया वाढवून पोटातील चरबी कमी करण्यास मदत होते. जवसामुळे रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते आणि आपल्या हृदयविकाराचा सुद्धा धोका कमी असतो. याच्यामुळे नियमित सेवन केल्याने शरीर आणि आपलं हृदय तंदुरुस्त राहतं. त्यामुळे जवस हे रोजच्या आहारामध्ये आपल्या असलंच पाहिजे. मग याची तुम्ही बघा चटणी बनवून खाऊ शकता किंवा हे भाजून तुम्ही सुद्धा 1 चमचा रोजचं खायचं आहे. आता तीळसुद्धा हे खूप फायद्याचं आहे. तीळ आणि जवस हे हाडांसाठी खूप गुणकारी आहे. आपल्याला कॅल्शियम मिळतं. तसेच हाडं मजबूत होतात. वाढत्या वयामध्ये हाडं ठिसूळ होतात, तर ते मजबूत होऊन बघा आपल्या शरीराला एक ताकद येते. त्यामुळे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 वाटी जवस घेतलं, छोटी वाटी मी इथे भाजलेले तीळ घेतले. तीळ भाजलेले असल्यामुळे मी परत भाजलेले नाही आहेत. आता यामध्ये थोडं जिरं पण टाकायचं, थोडं मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. आता हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला फिरवायचं. हे तुम्ही एकदा बनवलं ही चटणी तर तुम्ही बघा अगदी महिनाभर म्हटलं तरी राहते, खराब होत नाही. आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही असं ताटामध्ये, जेवणामध्ये तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही भाजूनसुद्धा बडीशोप, जवस, बडीशोप, ओवा, जवस, जिरं हे भाजूनसुद्धा तुम्ही रोज 1 चमचा जेवण झाल्यानंतर खाऊ शकता. त्यानेसुद्धा आपली चयापचय क्रिया, पचनक्रिया आपली व्यवस्थित सुरळीत होते आणि खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं. तसेच आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली असते, ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते. रोज याचा समावेश करायचा. तुम्ही जेवढं इंटरनल घ्याल तेवढं तुमची स्किन, तुमचे केस, तुमचं शरीर अगदी निरोगी राहील बघा. आता ही मी पावडर करून घेतलेली आहे आणि चटणी तयार झालेली आहे एक प्रकारचीच. तर आता ही एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायची आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही जेवणामध्ये 1 चमचा घ्यायचे. त्यामध्ये थोडं तेलसुद्धा मिक्स करू शकता किंवा तशीही कोरडी खाऊ शकता. किंवा लहान मुलांनासुद्धा चपातीला तुम्ही तेलाबरोबर लावून असं टिफिनला रोल करून देऊ शकता. खूप फायद्याचं आहे. जर तुम्ही खात नसाल तर आत्तापासूनच सुरुवात करा आणि अशी चटणी बनवून ठेवली तर महिनाभर तुम्ही खाऊ शकता बघा. तर हे जवस तुम्ही कशा पद्धतीने सुद्धा पण रोजचे तुम्ही 1 चमचा आपल्या पोटामध्ये गेला पाहिजे. मग तुम्ही भाजूनसुद्धा तुम्ही बडीशोप, ओवा, जिऱ्यामध्ये खाऊ शकता किंवा पावडर बनवून कोमट पाण्यात घेऊ शकता किंवा अशी चटणी बनवली तर ती सगळेच जण खाऊ शकतात आणि सगळ्यांनाच फायद्याचं आहे. असं नाही आहे की स्त्रियांनाच, तर जेंट्स, लेडीज, लहान मुलं देखील खाऊ शकतात. हाडं मजबूत होतात,
शरीराला ताकद येते आणि आपली चयापचयक्रिया अगदी सुरळीत होते. त्यामुळे नक्की बनवून बघा आणि फार काही लागत नाही. अगदी लाल तिखट, मीठ वगैरे टाकून व्यवस्थित भाजून आपल्याला अशी हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आणि जसं पाहिजे तसं जेवणामध्ये तुम्ही 1-1 चमचा घ्यायची. त्यामध्ये तुम्ही तेलही मिक्स करू शकता किंवा तशीही कोरडी तुम्ही खाऊ शकता. एवढी टेस्टी लागते. तर अशा रीतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही करत पण असाल, पण तुम्हाला त्याचे फायदे वगैरे काहींना माहिती नसतात, त्यामुळे तुम्ही आवर्जून करा. तर आता बघा, असं जेवणामध्ये तुम्ही साधी भाजी, भाकरी, चपाती आणि जवसाची चटणी जर अशी घेतली तोंडी लावायला, तर जेवण पण रुचकर लागतं आणि जेवणाची चव अगदी दुप्पट होते. एवढं टेस्टी लागते ही चटणी. तर आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे, असं तोंडी लावायला काही ना काही चटण्या वगैरे असेल, लोणचं, चटणी, तर जेवण अजून रुचकर लागतं आणि जेवणाची चव दुप्पट वाढते. तर अशी ही जवसाची चटणी तुम्ही कोरडी पण खाऊ शकता चपातीसोबत किंवा त्यामध्ये थोडंसं तेल मिक्स करायचं. तेल टाकल्याने खूप छान चव अगदी दुप्पट वाढते त्याची. लहान मुलांनासुद्धा तुम्ही असं चपातीला बघा तेलामध्ये व्यवस्थित असं लावून दिली रोल बनवून तर आवडीने खातील. तर मी माझा व्हिडिओ आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. आणि हां, माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघताय प्लीज कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये. तर असं बघा, जेवणाची चव दुप्पट होते. लोणचं, चटणी, साधी भाजी आणि चपाती. वाव, मस्तच. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.